तर इथे ह्या दोन रेषा परपेंडिक्युलर आहेत, त्यांच्यामध्ये हा 90 अंशाचा कोन आहे. पण ह्या दोन्ही रेषा परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला शो करायचे, प्रूव्ह करायचे. तर ते कशावरून करायचं आपल्याला? m1 into m2 equal to -1. m1 is suppose slope of this line x minus 2y minus 7 equal to 0 and m2 is a slope of this line having equation 2x plus y plus 1 equal to 0. तर ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे, ह्या रेषेचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. ह्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचे, काय शो करायचे? तर ह्या दोन रेषा एकमेकींना लंब आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ह्या रेषेचा स्लोप घ्यायचा m1 आणि ह्या रेषेचा स्लोप आपण m2 घेऊ आणि त्या दोन्हींचा गुणाकार जर -1 येत असेल तर इथे आपण म्हणू शकतो की ह्या दोन्ही रेषा एकमेकींना लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. आता स्लोप काढण्यासाठी इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. व्हेन इक्वेशन ऑफ लाईन इज ax plus by plus c equal to 0 in this general form, then slope of the line is slope equal to -a upon b. तर हा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथे आपल्याला ह्या दोन इक्वेशनचं कम्पेअर करायचे, त्याच्यावरून a आणि b काढायचे. इथे x चा कोइफिशियंट आहे 1 आणि therefore a equal to 1 and b equal to coefficient of y is -2. Therefore slope is m1 equal to -a upon b, means -a is here 1 and b is -2. Negative become positive. Multiplication of two negative number equal to positive. Therefore half, m1 is half. तर इथे m1 हा हाफ आलेला आहे. तर आपण m2 काढू. परत त्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. a आणि b चे कोइफिशियंट घ्यायचे. a चा कोइफिशियंट ह्या इक्वेशनचा x चा कोइफिशियंट आहे 2 आणि b चा कोइफिशियंट y चा कोइफिशियंट आहे b equal to 1. Therefore slope that is m2 equal to -a upon b, means -2 upon 1 means -2. m2 equal to -2 and m1 is half. आता ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन इतकं येतं का नाही बघायचं आपल्याला. Therefore m1 into m2 equal to -1. m1 is half and m2 is -2 equal to -1. 2 1 जा 2, 2 1 जा 1 into -1 equal to -1. LHS equal to RHS. म्हणजे मल्टिप्लिकेशन हे -1 येत आहे. दोन्हींचं मल्टिप्लिकेशन घेतलं आपण, स्लोपचं m1 आणि m2चं मल्टिप्लिकेशन घेतलं, गुणाकार घेतला तर तो -1 येत आहे. -1 येत आहे. हाफ इंटू -2 equal to -1. Therefore these two lines are perpendicular to each other. आणि त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे जिथे ह्या दोन रेषांचा छेद होतोय. आता ही रेषा आणि ही रेषा यांचा छेद इथं होतोय. तर ह्या रेषेचा इथे छेदन बिंदूचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे. फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर परत इथे आपल्याला ह्या दोन इक्वेशनचा उपयोग करायचा आहे. इक्वेशन x minus 2y minus 7 equal to 0 and 2x plus y plus 1 equal to 0. आणि इथे आपण ही टर्म RHS ला नेऊ, ही पण टर्म RHS ला नेऊ. Therefore x minus 2y equal to 7 and 2x plus y equal to -1. आणि हे इक्वेशन फर्स्ट म्हणू, इक्वेशन 2 म्हणू. तर आपण सायमल्टेनियस इक्वेशन जसे सॉल्व्ह करतो त्या पद्धतीने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि x आणि y ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. आता इथे x ह्याचा कोइफिशियंट 2 आहे, इथे x चा कोइफिशियंट 1 आहे. तर ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर कोइफिशियंट इथे इक्वल होतील. मग 2 into x 2x. देअरफॉर 2x मायनस 2 ने मल्टिप्लाय करू इक्वेशन फर्स्टला. 2 into x minus 2y equal to 7 equal to 2x minus 2 into 2y 4y equal to 2 into 7 14. ह्याला आपण इक्वेशन 3 म्हणू. आता इथे इक्वेशन 2 आणि 3 चा आपल्याला विचार करायचा आहे. त्या 3 मधून आपण 2 मायनस करू, सबट्रॅक्ट करू. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ह्याला आपण मल्टिप्लाय करून हे इक्वेशन काढले. आता ह्या इक्वेशन मधून हे सबट्रॅक्ट करू आपण. Therefore 2x minus 4y equal to 14 minus 2x plus y equal to -1. आता जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा सगळे साइन आपल्याला चेंज करायचे. मायनस तर प्लस करायचे, प्लस तर मायनस करायचे. आता इथे 2x तर प्लस साइन आहे, मायनस करतो सबट्रॅक्ट करतो म्हणून याचं मायनस होणार आहे, हे मायनस होणार आहे, हे प्लस ते करावं लागेल. मग 2x minus 2x equal to 0 and minus 4y minus y equal to -5y.
-4y. आता इथे साईन बदलली प्लस तर निगेटिव्ह केलं, मग मायनस निगेटिव्ह वाय किंवा मायनस वाय, इथे ॲडिशन झाली आणि साईन -5y. आता 14 मायनस 14 प्लस 1 आहे, इथे प्लस आहे, मायनस तर प्लस केला आपण कारण इथे आपण सबट्रॅक्ट करतो म्हणून साईन बदलले. हे झाले 15. Therefore -5y equal to 15. Therefore y equal to 15 divided by -5 or -5 means -3. y equal to -3 or -3. आता y कोऑर्डिनेट निघाला आहे, त्यावरून आपल्याला x कोऑर्डिनेट काढायचा आहे. आता x कोऑर्डिनेट काढायचं तर कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू ठेवू शकतो, फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड इक्वेशन मध्ये. तर आता आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवू x - 2y equal to 7. x - 2y equal to 7. ह्याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू -3 ठेवू. मग x - 2 into -3 equal to 7. Put here y equal to -3. x minus become plus. Multiplication of 2 negative positive. 2 into 3 6 equal to 7. x equal to 7 minus 6. ही टर्म आपण RHS ला घेतली, मग साइन बदलली, निगेटिव्ह केले. x equal to 1. इथे x कोऑर्डिनेट 1 निघालाय आणि y कोऑर्डिनेट -3 निघाला. Therefore coordinate of the point of intersection of two lines 1 and -3. Hence the point of intersection of the lines having coordinate 1 and -3. म्हणजे ह्या पॉइंटला दोन रेषांचं इंटरसेक्शन होतं, एकामेकांना दोन रेषा ह्या छेदतात. Therefore these two lines are perpendicular each other because multiplication of slopes of two lines equal to -1. Therefore two lines are perpendicular and point of intersection of the lines is 1 and -3. तर इथे दोन्ही रेषा ह्या एकमेकींना छेदतात कारण त्यांच्या स्लोपचा जर गुणाकार केला आपण तर तो -1 येतो, म्हणून त्या दोन्ही रेषा एकमेकींना छेदतात आणि त्याच्या छेदनबिंदूचे निर्देशक आहेत 1 आणि -3.